श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे सोमवती अमावस्या. तिच्या नावाप्रमाणेच अमावस्या ही सोमवारी असल्यामुळे तिचे नाव सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. हे सर्वांना माहीतच आहे. आज दिवसभर अमावस्या असणार आहे. सोमवती अमावस्याला हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सुवासिनी या दिवशी माता पार्वती व भगवान शिवांची पूजा करतात. यामुळे अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख, शांती, आनंद कायम राहावा याकरता आशीर्वाद मागतात. तसेच सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप असे महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. त्या दिवशी पितरांसाठी काही सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अमावस्या म्हटलं की पितरांसाठी आपण काही ना काही सेवा करतच असतो, उपाय करत असतो. त्याचप्रमाणे आज मी पितरांसाठी त्यांच्या स्मरणार्थ काही उपाय केले तर त्याने अतिशय लाभ होणार आहे. तो अगदी साधा आणि सोपा असा उपाय करायचा आहे. तो मी काय करायचा आहे तो मी सांगणार आहे. तर तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आज सोमवती अमावस्या. आजच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे. तो सायंकाळी तुम्ही कधीही करू शकता. तो कसा करायचा आहे तो जाणून घेऊया. बघा, सर्वात आधी एका वाटीत वाटी घ्या किंवा एक प्लेट तुम्ही घेऊ शकता. जे शक्य होईल ते घ्या. एक स्टीलची वाटी किंवा प्लेट घ्या. त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. नंतर त्यावर 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, तो देखील तुम्ही घेऊ शकता. नसेल तर काहीच हरकत नाही, साध्या कापराच्या तुम्ही 2 वड्या घ्यायच्या आहेत. नंतर तो कापूर पेटवायचा आहे. नंतर तो मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर तुम्ही उंबऱ्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे किंवा मध्यभागी कुठेही तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे ही प्लेट ठेवायची आहे आणि तो कापूर तिथे जाळायचा आहे. व हे जाळत असताना ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः हा मंत्र तुम्हाला जेवढा जप करता येईल तेवढा करायचा आहे. तर पूर्ण कापूर जळेपर्यंत हा मंत्र जो आहे ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. नंतर तो कापूर शांत होईपर्यंत तसेच ठेवायचा आहे. नंतर ती डिश किंवा प्लेट जे काही तुम्ही घेतलं असेल तिथून तुम्ही उंबऱ्याच्या बाजूला ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही म्हणाल की घरात घेतलं तर काहीच हरकत नाही, घरात घेतलं तरी चालणार आहे, उंबऱ्याच्या बाहेर ठेवलं तरी चालणार आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहे. ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. आणि ती वाटी लगेच कापूर जाळून घरात आणली तरी चालणार आहे किंवा म्हणजे काहीच हरकत नाही. बाहेर ठेवली तरी काहीच हरकत नाही. पण बाहेर ठेवली तर अतिशय उत्तम. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. परंतु ते तांदूळ जे आहेत ते तुम्हाला पक्ष्यांनाच खाऊ घालायचं आहे. हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. अनेक जण दर अमावस्येला करत देखील असतील, पण आज सोमवती अमावस्या आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा. थोडक्यात हा उपाय दर अमावस्येला तुम्ही करू शकता, पण सोमवती अमावस्येला तर हा आवर्जून करा. कारण जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा अर्थात आपल्या पितरांना सद्गती मिळते आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहते. कारण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याच्या आधी पण आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं तितकंच आणि अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण कितीही देवांची सेवा करतो, कुलाचार करतो, कुलधर्म करतो, सगळं करतो, पण पितरांची सेवा त्यांच्या नावाने काही दान धर्म करत नसेल तर अनेक असे शारीरिक व मानसिक कष्ट भोगावी लागतात. जसं की बघा, काही घरात सगळं काही चांगलं असतं, आर्थिकदृष्ट्या
परंतु त्या घरात सुख समाधान नसतं. तर बघा कधी-कधी असं होतं, की सगळं काही चांगलं आहे, तरी देखील घरात एकमेकांशी पटत नाही. सतत भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात. तर हा अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. तुम्ही आज सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे पितरांची ही एवढी साधी सोपी सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आणि प्रत्येकाने करावा. बघा, झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.